नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे। छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या मैदानातून माघार घेताच राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी नाशिक लोकसभेतून उमेदवारीसाठी कंबर कसली आहे। पण संभाव्य उमेदवारीवरून आता पक्षात दोन गट पडल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत तिढा अद्यापही कायम आहे। खरं तर मंत्री छगन भुजबळांच्या संभाव्य उमेदवारीनं हा तिढा निर्माण झाला होता। मात्र नुकतंच त्यांनी लोकसभेच्या संभाव्य उमेदवारीतून माघार घेतल्याचं जाहीर केलं। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं नाशिकवरचा दावा काही सोडला नाही। भुजबळांच्या माघारीनंतर त्यांच्याच पक्षातील दोन गट उमेदवारीसाठी सक्रिय झाले। माजी खासदार देविदास पिंगळे आणि विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे। ज्यावेळेला निवडणूक सुरू झाली त्यावेळेला मुंबईमध्ये पुण्यामध्ये आमच्या अनेक बैठका झाल्या। बैठकांमध्ये आम्ही मागणी केली एकमुखाने नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने की नाशिक लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्या प्रकारच्या काही हालचाली आणि काही संकेत आम्हाला मिळाले। काही उमेदवारी बाबतही भुजबळ साहेबांच्या संकेत आम्हाला मिळाले आणि आम्ही त्या दृष्टीने कामाला लागलेलो। ही जागा कुठल्या पक्षाला सुटते आणि कोणता पक्ष निर्णय घेणार आहे त्यावर सर्व अवलंबून आहे। परंतु माझ्या पक्षाने दादांनी जर आदेश दिला तर मी निवडणूक लढवायला तयार आहे। एकीकडे पिंगळे आणि कोकाटेंचं नाव पुढे केलं जातंय तर दुसरीकडे भुजबळ समर्थकांनी दिलीप खैरेंच्या नावासाठी आग्रह धरलाय। नाशिक लोकसभेच्या संभाव्य उमेदवारीवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचं चित्र आहे। आमचे मोठे बंधू दिलीप जगन्नाथ खैरे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यासाठी आम्ही आज नाशिक लोकसभेचा अर्ज घेतलेला आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार आज आम्ही हा फॉर्म घेतलेला आहे। एक दोन दिवसामध्ये फॉर्म फिलअप करून पहिलाच हा फॉर्म आहे। सकाळी आला होता। छगन भुजबळांनी नाशिक लोकसभेच्या मैदानातून माघार घेतली असताना त्यांचे समर्थक दिलीप खैरेंनी उमेदवारी अर्ज घेतलाय। त्यामुळे चर्चेला उधाण आलंय। या सर्व राजकीय घडामोडी पाहता नाशिकच्या उमेदवारीवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मराठा आणि ओबीसी असे दोन गट पडल्याचं चित्र आहे। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।